एक महत्वाची घडामोड आहे. नाराज नाहीये तर नाराज असण्याचं काही कारण नाही असं मुनगंटीवारांनी म्हटलंय. बावनकुळेंनी सांगितलेलं तुमच्या मंत्रिपदाबाबत कोणतीही शंका नाहीये. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाबाबत ही प्रतिक्रिया दिली. यादीत माझं नाव नव्हतं. नाव कुठल्या पेनानं लिहिलं हे कळलं नाही. मंत्रिपदाच्या यादीत नाव नसल्यानं सुधीर मुनगंटीवार यांनी खंत व्यक्त केली. अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. आजही आपण अधिवेशनमध्ये गेले नाही. कुठेतरी मोठी नाराजी आहे. नाही नाही नाही, काही नाराजी नाही. नाराज राहायचं काय कारण आहे? काय पद परमनंट आहे का कोणाचं? हा, आता 2 वर्ष तर आमचं सरकारही नव्हतं, 15 वर्ष आमचं सरकार नव्हतं. आणि या पदाचा शोभा वाढवणारं पद थोडी आहे. शेवटी पदापेक्षा काम महत्वाचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की माझी सुधीर मुनगंटीवार यांची फोनवर दीर्घ वेळ चर्चा झाली आहे. काय सांगा? नाही, दीर्घ चर्चा म्हणावी नसतील. ते 15 तारखेला जेव्हा शपथविधी होता तेव्हा त्यांचा फोन आला की तुमचं यादीत नाव नाही, पक्ष म्हणून काही नवीन जबाबदारी द्यायचा विचार असू शकतो. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कोणतं पद मिळू शकतो भाऊ तुम्हाला? अरे मग माहीत कसं असेल हो? पण मी अजूनही तर आमदार आहे आणि सर्वात मोठं पद आहे जे कोणी घेऊ शकत नाही ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. हे पद कोण घेऊ शकेल? कॅमेरामॅन रोहन पवारसह मी निलेश दहा, TV9 मराठी, नागपूर.